नमस्कार. आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं लॉग इन कसं करणार आहोत ते आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण YCMOU डिजिटल university.ac.admin लॉग इन यावर जाऊन ॲडमिन कॉलेज लॉग इन वरती क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर आपला असणारा जो युजर नेम आणि पासवर्ड आहे तो इथे टाका आणि त्यानुसार लॉग इन करून घ्या. हे लॉग इन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे स्विच टू DU असा एक भाग येईल. फॉर्म स्टॅटिस्टिक्स, एक्सपोर्ट द स्टुडंट प्रोफाईल आणि व्हेरीफाय एलिजिबिलिटी अँड अप्रूव्ह SC आणि शेवटी आहे तो एडिट स्टुडंट डेटा. आता हे आपला 1, 2, 3, 4 आणि असे 5 ऑप्शन आहेत. त्यापैकी आपल्याला जर आपल्या अभ्यास केंद्राकडून विद्यार्थ्यांना अप्रूव्ह करायचं असेल तर आपण व्हेरीफाय एलिजिबिलिटी अँड अप्रूव्ह बाय स्टडी सेंटर म्हणजेच SC यावरती क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर उदाहरणार्थ आता आपल्याला टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशनला P10 आणि P80 अशा 2 कोर्सेस आहेत. तर त्यापैकी P10 म्हणजे डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंटचा कोर्स आपल्याला अप्रूव्ह करायचा असेल तर इथं आपण काय करतो, सिलेक्ट वर जातो. हे सिलेक्ट वर केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे काय होईल, यादी भेटेल. साधारणपणे जेवढे आपल्या सेंटरला ऍडमिशन झाले असतील त्याची यादी इथे दिसते. पण सुरुवातीला आपला 50 दिसेल आणि त्यानंतर आपला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची आपल्याला इथे माहिती दिसू शकते. आणि यानुसार आता समजा सावंत स्नेहल विठ्ठल नावाची जर विद्यार्थिनी असेल आणि तिला आपल्याला परवानगी द्यायची असेल, त्याचा फॉर्म अप्रूव्ह करायचा असेल तर इथे आपण सिलेक्ट वरती जातो. आता सर्वात महत्वाचं इथं काय असणार आहे की या विद्यार्थ्याचं जे नाव आहे स्नेहल सावंत, हे या विद्यार्थ्याचं नाव आणि त्याने आपल्याकडे ऍडमिशन घेताना जे डॉक्युमेंट जमा केले असतील ते डॉक्युमेंट्स आपल्याला पाहिजे, किंवा या विद्यार्थ्याचं नाव आणि त्याने अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे आपल्याला पाहणं महत्वाचं आहे. मग आपण काय करू शकतो इथं की पर्सनल इन्फॉर्मेशन आपण डायरेक्ट अप्रूव्ह करण्यापूर्वी वरचं जे नाव आहे स्नेहल सावंत विठ्ठल आणि इथं असलेलं नाव मराठी आणि इंग्रजी नावं दोन्ही सारखे असावे. आता इथं आपल्याला काय केलं की नेम इन द रिजनल लँग्वेज सावंत स्नेहल विठ्ठल चालेल, म्हणजे क्रम थोडासा मागे पुढे असेल तरी चालेल, पण एक तर सरळ नाव किंवा उलट्या दिशेने नाव हे आपल्याला असावं. आणि प्रोसीड बटनावरती आपण क्लिक केल्यावरती पुढे इथं आपल्याला काही पाहिजे विशेष गरज नाहीये. पुढे आपण काय करणार आहे की इथं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की आपण स्टेटमेंट ऑफ द मार्क्स क्वालिफाईंग एक्झाम म्हणजे पात्रता परीक्षेची गुणपत्रिका, याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्याच्या डिग्रीचं सर्टिफिकेट इथं अपलोड केलं पाहिजे. 8वी 9वी 10वीचं आपल्याला चालणार नाही. आता या विद्यार्थ्याचं आपण सर्टिफिकेट पाहिलं इथं तर हे डिग्रीचंच आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी BEd असेल किंवा BA BCom ते आपण तिथे टिक करून करू शकतो आणि फक्त ओके वरती आपला क्लिक करायचं. त्याच्या पुढे पासिंग सर्टिफिकेट काय पाहायची गरज नाहीये. पासिंग सर्टिफिकेट 12th ची आवश्यकता नाहीये, कॅटेगरीची आपल्याला आवश्यकता नाहीये, पण ओके करून ठेवायचं. डोमिसाईल पण आपल्याला आवश्यकता नाहीये, आधार कार्ड पण आवश्यकता नाहीये. आता याच्यामध्ये सदर विद्यार्थ्यांनी अपलोड केलेलं सर्टिफिकेट आणि तो विद्यार्थी जर मॅरिड असेल, इथं त्याचं जे नाव आहे हे नाव मात्र आपण चेक करायचं की इथं सावंत स्नेहल आहे आणि ह्या विद्यार्थ्याचं समजा लग्न झालं असेल आणि लग्नानंतरचं नवीन नावाने जर त्यांनी जर सर्टिफिकेट अपलोड केलं असेल तर आपल्याला या लिंकमध्ये कुठेतरी मॅरेज सर्टिफिकेटचा आपल्याला उल्लेख आला पाहिजे. आणि मॅरेज सर्टिफिकेट जर नसेल तर त्याला इथं आपण जो शब्द आहे आपल्याकडे अप्रूव्ड, ते अप्रूव्ड द्यायचं नाही. तर त्या विद्यार्थ्याला बोलून घ्यायचं, त्या मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी त्याला सांगायचं किंवा मग तो फॉर्म आपण भरून घ्यायचा. आणि जर समजा काहीच अडचण नसेल तर त्या विद्यार्थ्याला आपण अप्रूव्ह म्हणून आपण काय करू शकतो, त्या विद्यार्थ्याचं नाव आपण घेऊ शकतो किंवा त्या विद्यार्थ्याला आपण अप्रूव्ह देऊ शकतो.